लहानाला कोणी सांगायची गरज नाही, काय कोणाला सांगायची गरज नाही, प्रत्येकाला कळतंय. पण हे असं बोलून द्वेष पसरवायचा, मुस्लिम बांधवांमध्ये कुठल्या तरी भावना भडकवायच्या आणि मग हिंदू मतांचं विभाजीकरण करायचं. मुस्लिम बांधवांची मतं ज्या ठिकाणी आहेत त्या मतांना मग विभक्त करून एका साईडला न्यायचं, ही राजनीती आम्हाला कळत नाही का? आमच्या साहेबांनाही कळती. जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून हा माणूस झोपलाय नाही. का झोपला नाही? केवळ हार जीत त्याने काय पाहिलेली नाहीये, पण ही लढाई अस्तित्वाची झाली आहे. माझ्या मित्रांनो, माझ्या तरुण मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, पेडणेकर साहेबांसारखा माणूस आज वयाच्या 59व्या वर्षी पायाला भिंगरी लागल्यागत फिरतो. मी खरंच या माणसाकडून प्रेरणा घेतो. साहेब नतमस्तक काय तुमच्यासमोर, तुमच्यासारखी ऊर्जा मी पाहिली नाही. साहेबांसारखी ऊर्जा, साहेबांसारखी ममता, साहेबांसारखी माया, साहेबांसारखा विजन, साहेबांसारखा विचार हा पाहिलाच नाही. आज मला सांगा, या ठिकाणी या गर्दीत असा कोण आहे जो म्हणेल की साहेबांनी माझ्यासाठी काय नाही केलं? सांगा मला. मग त्या थोड्या केल्याची जरा तरी लाज ठेवा. आणि आता वेळ आली आहे साहेबांना आमदार करायची आणि या खोट्या प्रचारकांना हे दाखवायची आणि सांगायची की अरे तुम्ही किती बी करा रे हल्ला, लय मजबूत पेडणेकरचा किल्ला. त्याच्यामुळे अनेक आमिष, अनेक असे काही मार्गदर्शन होतील. मला असं वाटतं या विचार मंचावरती एवढे मान्यवर आलेले आहेत की बसायला जागा कमी पडते. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा माणसं उभी आहेत आणि ही साहेब आपल्या विजयाची नांदी आहे. आणि म्हणूनच मी अधिक वेळ न घेता आपण बोलणार आहोत, आपला संवाद चालूच राहील. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी एक नम्र विनंती करतो. आयुष्यामध्ये आपल्या विधानसभेची माहिती आपल्या विधानसभेतल्या सुपुत्राला असते, आपल्या शेताची माहिती शेतकरी पुत्राला असते. तशी या क्रांतीनगर आणि या वर्सोव्याची माहिती ज्या माणसाला आहे, या जोगेश्वरीची, या सगळ्या एकंदर विधानसभेची माहिती ज्या माणसाला आहे, त्याची स्वप्न, त्याची ध्येय, त्याची धोरणं पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण आशीर्वाद द्या. गेला आपण जरूर रिक्षाचं बटन दाबा. 14व्या क्रमांकावरची निशाणी आहे आणि 23 तारखेला आपण साहेबांना विधानसभेवरती पाठवूया. आपण पाठवायचं की नाही? जरा जोरदार घोषणा होऊ द्या. आपलं ठरलंय. अभी अपने बीच हम सबके लाडले उम्मीदवार राजू पेडणेकर साहब, उनसे विनम्र निवेदन करूंगा कि आपके सामने दो शब्द रखे गए. राजू पेडणेकर साहब आगे बढ़ो, पेडणेकर साहब आगे बढ़ो. हम सब की निशानी, हम सब की निशानी जीतेगा भाई, जीतेगा. पेडणेकर साहब आगे बढ़ो, पेडणेकर साहब आगे बढ़ो. अब आपके सामने नहीं हट पाएंगे खींचो भाई.
सर्वांचं आराध्य दैवत राजा शिवप्रभू याला वाहनाचा मुद्रा करून आज ज्यांचा आपल्या सर्वांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. त्यांना नतमस्तक होऊन आपल्या सर्वांची मायेची माय माऊली